हाय, हॅलो, नमस्कार. उर्मिलास ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर दररोजच्याच व्हिडिओपेक्षा आजचाही व्हिडिओ खूप छान होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आहे ना मामाच्या घरी मी आलेली. तुम्हाला तर माहिती आहे आज दुसरा दिवस आहे हळदीचा. तर गावाकडे कशा प्रकारे हळद फोडली जाते, कशा प्रकारे हळद फोडण्याचा कार्यक्रम करतात ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. हे बघा इथं सर्व आमचे रिलेटिव्ह काही मामाच्या भावकीच्या बायका आलेल्या आहेत. तर सगळ्या हळद फोडण्यासाठी आले. त्यांनी सर्वांनी जातं मस्त छान असं सजवलं आहे. सुपामध्ये हळकुंड घेतलेलं आहे. लेकरूवाळा हळकुंड लागतं तर ते हळकुंड घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आता थोडेसे फोटोशूट करू राहिले. तर फोटोशूट झाल्यानंतर आहे ना मामाची मोठी सून आहे ना ती त्यांच्या भावकीच्या आणि रिलेटिव्ह आहे ना त्यांना सर्वांना हळदी कुंकू लावून आणि पुढचा कार्यक्रम सुरू करणार आहे. तर सुरुवातीला ना ज्यांच्या नावची हळद असते ना ते फोडतात. पाच बायका पाच हळकुंड फोडतात. तर सुरुवातीला उखाणे घेतील आणि त्यानंतरच हळद फोडतील आणि त्यानंतर गाणे म्हणतील. तर चला मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. खूप छान व्हिडिओ होणार आहे. आणि कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. संजय रावांचं नाव घेते तुमचा मान राखून तू पडल्याचं नाव माहीत असून विचारायचं काय कारण दत्त घेतो विसावा वाल्मिक पाटलांसारखा पती जन्मजन्मी असा फुले वेचावीत वाकून सागररावांचं नाव घेते तुमचा मान राखून. गणराया तुम्ही यावा बाई यावा ग यावा बाई यावा लग्नाच्या दिवशी ग सईबाई ग बाई संग सार जण घ्यावा बाई घ्यावा ग घ्यावा बाई घ्यावा माझी कार्य लग सईबाई ग बाई महादेवा तुम्ही यावा बाई यावा ग यावा बाई यावा लग्नाच्या दिवशी ग सईबाई ग बाई संग पार्वती घ्यावा बाई घ्यावा ग घ्यावा बाई घ्यावा खंडेराया तुम्ही यावा बाई यावा ग यावा बाई यावा लग्नाच्या दिवशी ग सईबाई ग बाई संग माळ झाला घ्यावा बाई बाप नवऱ्याचा नाला वैना लग्नाला वैनाला बाप नवऱ्याचा नाला वैना लग्नाला वैनाला मंदाच्या गाई ग सईबाई ग बाई कलई कलई बैल मंगा बसला नायाला 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 मंगा बसला नायाला लागली नाही तुला गणपतीला पहिले पत्र गणपतीला लागली नाही तुला दुसरे पत्र विठ्ठलाला विठ्ठलाच्या रुक्मिणीला विठ्ठलाच्या नाही तुला खंड. तर ही हळद जी जात्यावर दळली जाते ना तर हेच हळद घेऊन नवरदेव आहे ना गावामध्ये जात असतो तसं देवदर्शनासाठी. तर ही हळद घेऊन सर्व देवांचं दर्शन घेतो. हळद फोडल्यानंतर इकडं आहे ना पुरणाचा स्वयंपाक चालू होता. पुरणपोळ्या केल्या होत्या मामींनी. माझ्या मावश्या आणि मामी आहे ना सर्व मिळून स्वयंपाक करताय. तर अशा मोठे तव्यांवर अशा मोठ्या पुरणपोळ्या करताय. तर स्वयंपाक आहे ना असा वाटून घेतलाय. कोणी पुरणपोळ्या करताय, कोणी पुरण वाटतंय, तर कोणी खिरीसाठी तयारी करताय, खीर करताय. तर इकडं मामीची मोठी सून पूजा ती ना रशी करतीये चुलीवरती आणि तिकडं मनीषा मामी त्या चित्रा मामी भजे तळतायत. असे सगळे मिळून आहे ना असं पूर्णाचा स्वयंपाक करून घेत आहे. खूप असे रिलेटिव्ह येतात नवरदेव म्हणजे हळदीला जाण्यासाठी. मस्त पूजा करते रशी इथं आहे ना इकडल्या जी रशी जवळ बसले ती माझ्या मामाची मोठी सून आहे पूजा आणि तळायला बसलेल्या आहेत चित्रा मामी आणि मनीषा मामी ते दोघी मामी आहे. तर असे सर्व मिळून सगळे स्वयंपाक करताय.
तर स्वयंपाक झाल्यानंतर लगेच जेवण चालू होती. मी सांगते मामांची सून आहे म्हणाल, मोठी सून पूजा. मोठ्या मामांची मोठी सून पूजा ती रशी बनवते. मनीषा मामी ना भजे काढताय, त्या मला विचार मग त्याला काय होतं. तर सर्व असा पूर्णचा स्वयंपाक झालाय. जेवणासाठी ताटं पण केले. तर इकडे सगळे जेवायला बसले. मामींच्या वाढून देत आहे. तर जेवण झाल्यानंतर नवरदेवाला हळदीसाठी जाण्याची तयारी करायची आहे. तर नवरदेव आहे ना गावातून वेशीमधून जात असतो मारुतीचं दर्शन घेऊन. तर तो पण व्हिडिओ तुम्हाला पुढे येणारच आहे. तर हे बघा अशा प्रकारे ना जेवणाची तयारी जेवण करतायत. इकडं मामाची मुलं पण जेवण करतायत. ही छोटी मुलगी माझ्या मामाची नात समू. तर हे बघा इथं गावात आले, लगेच जेवण झाले, सगळं आवरलं आहे. त्यानंतर गावात आले. तर गावात आलेले जेवढे रिलेटिव्ह असतात, भावकीचे लोक असतात ना, तेवढ्याचे पण दर्शन घ्यायचं असतं नवरदेवानी. मग ते ना पैसे देतात, नारळ देतात, असं प्रथा आहे गावची. म्हणजे प्रत्येक गावामध्ये असंच करतात. नवरदेव हळदीला जाण्यापूर्वी ना नवरदेवाने सर्व रिलेटिव्ह जे असतात ना त्यांचं दर्शन घ्यायचं असतं. मग ते पैसे नारळ वगैरे देतात. तर असा कार्यक्रम असतो हा. तर थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते कशा प्रकारे गावाकडं नवरदेव हळदीला जाण्याचा कार्यक्रम साजरा करतात किंवा हळद फोडण्याचा कार्यक्रम करतात ते. तर एवढे सर्व रिलेटिव्ह भावकीच्या बायका एवढे जमा झाले. हे बघा तर पाहुणे आलेले असतात तिकडून नवरदेव नेण्यासाठी हळदीला. तर त्यांनी गाडी आणलेली असते, त्या गाडीमध्ये घेऊन जातात नवरदेव. मग तिथं हळद लावली जाते. तर मला जसं माहिती आहे तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला काही माहिती असेल तर मला सांगा कमेंट करून. तर ही गाडी असते, म्हणजे कोणती पण गाडी आणतात, पण ही गाडी आणलेली त्यांनी. तर थोड्याशा म्हणजे माझी मामीन त्या नाश्ता, भावजई आणि मामीच्या सुना नाश्ता पण आहे, एक मामी पण आहे, ज्यांना नाश्ता येतं ते नाश्ता. तर आता पाया पडण्याचा सर्व कार्यक्रम आवरला आहे. नवरदेव आता लॉन्समध्ये आला आहे, लॉन्समध्ये हळद लावण्यासाठी. तर इथं येसगावला लॉन्स आहे छान असा. तर त्या लॉन्समध्ये आला आहे. लॉन्स पण खूप सुंदर आहे आणि सुविधा पण खूप छान आहे लॉन्समधल्या. तर इथं आला आहे नवरदेव आता. तर लॉन्सच्या आतमध्ये जाण्यापूर्वी ना नवरदेवचं ऑक्शन केलं जातं. ते काय म्हणतात घास कुटका उतारला जातं त्या नवरदेवावरून. तर त्याच्यासाठी बाहेर थांबलेले आहेत. तर नवरीकडल्या ज्या त्यांचे रिलेटिव्ह असताना ते येतात ऑक्शन करण्यासाठी. तर अशा प्रकारे ऑक्शन केलं जातं. त्यानंतर नवरदेव आतमध्ये येतात. मला एवढं नक्की नाही माहिती, पण जेवढं माहिती आहे मी तेवढं सांगितलं. आणि त्यानंतर आता आम्ही लॉन्समध्ये चाललो आहे. आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढला व्हिडिओ आहे ना लवकरच येईल तुम्हाला, तोही जरूर पहा. तो पण ह्या व्हिडिओनेच खूप छान होणार आहे. धन्यवाद.